नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव रेखा आहे. काही वर्षापूर्वी माझं लग्न महेश नावाच्या तरुणासोबत झाले. आमचे लग्न साधे पण आनंदाने झाले होते. मी दिसायला साधी पण मनाने प्रेमळ होते आणि माझा नवरा महेश हा खूप शांत, समजूतदार आणि प्रेमळ होता. लग्नानंतर आमचे आयुष्य सुरळीत चालले होते, पण काही महिन्यामध्येच त्याला एक गंभीर आजार झाला. उपचार करूनही त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण नियतीसमोर कोणाचे चालत नाही. काही महिन्यांनी माझ्या डोळ्यांसमोर माझा संसार उघडा पडला. माझ्या डोळ्यांसमोर माझा नवरा शेवटचा श्वास घेत होता आणि मी काहीच करू शकले नाही. त्या दिवसानंतर माझे आयुष्य काळोखात गेले. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर मी माहेरी परत गेले. आमचे माहेर खूप गरीब होते. माझी आई, माझे बाबा आणि एक लहान भाऊ एवढेच कुटुंब. पण भावाचे लग्न झाले होते आणि वहिनीचा स्वभाव थोडा कठीण होता. सुरुवातीला सगळे ठीक चालले, पण सासरी नवरा गेल्यानंतर वहिनीच्या टोमण्यांनी तुटलेली सून माहेरी परतली. पण तिथेही तिला ओझे वाटू लागली. हताश झालेल्या त्या स्त्रीसमोर एक दिवस अचानक सासरे आले. त्यांनी सुनेची अवस्था पाहून तिला परत नेण्याचा निर्धार व्यक्त केला. आईवडिलांच्या संमतीने सुनेने होकार दिला. सासरी पोचल्यावर घर शांत होते. सासरे थकल्याचे कारण सांगून चहा मागितला. चहा देताना सासऱ्यांनी तिला बसायला सांगितले आणि एकटेपणाची व्यथा बोलू लागले. तो गेल्यापासून या भिंतीशी माझ्याशी बोलू लागल्या असे म्हणत त्यांनी सुनेच्या परतण्यासाठी समाधान व्यक्त केले. मात्र त्यांच्या दुःखाबरोबरच त्यांच्या बोलण्यात एक विचित्र, ओळखू न शकणारा भाव होता. रेखा, माझे आयुष्य आता काही शिल्लक राहिलेले नाही. बायको गेली, मुलगाही गेला. या घरात, या चार भिंतीसोबत मी एकटाच राहतो. दिवस जातात, पण रात्र माझी असंही होतात. मनातला आवाज कोणाला सांगायचा हे कळत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मला वाईट वाटले. मी शांतपणे म्हटले, बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी आहे तुमच्यासोबत. मी तुमचीच मुलगी आहे. आता मी तुमची काळजी घेईन. तुम्हाला एकटे वाटू देणार नाही. एकूणच त्यांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान दिसले आणि ते म्हणाले, मला ठाऊक होते, म्हणूनच तर मी तुला न्यायला आलो होतो. त्या दिवसानंतर हळूहळू दिवस जाऊ लागले. आमचे आयुष्य एका वेगळ्या लयात चालू झाले. मी त्यांच्या जेवण बनवायचे, घर आवरायचे आणि वेळ मिळाला की त्यांच्या जुन्या गोष्टी ऐकायचे. ते त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी सांगायचे. कसे ते आपल्या बायकोला खूप प्रेम करायचे आणि कसा मुलगा महेश लहानपणापासून त्यांचा आधार होता. कधी ते बोलताना डोळे पाणवायचे आणि मी त्यांना शांत करायचे. आम्ही दोघेही एकमेकांना मानसिक आधार देत होतो. वेळ पुढे जात होती, पण त्या घरातला एकटेपणा मात्र जसाचा तसा राहिला होता. 3 महिने गेले. एके संध्याकाळी अशी साधी होती. मी आणि सासरी बुवा जेवण करून झाले होते. मी स्वयंपाकघर आवरून माझ्या खोलीत गेले. झोपायची तयारी करत होते. घड्याळात पाहिले तर 10 वाजले होते. मी दिवा बंद करणार इतक्यात दारावर टकटक झाली. मी विचार केला, या वेळेला कोण असेल? लगेच आठवले, या घरात मी आणि सासरे बुवा एवढेच दोघे राहतो, म्हणून कदाचित तेच असतील. मी उठले, दार उघडले तर समोर सासरे बुवा उभे होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर त्रास दिसत होता. ते थोडे वाकलेले दिसत होते आणि हात कमरेवर ठेवून म्हणाले, सुनबाई, मी आत्ताच खाटेवरून घसरलो. माझी कंबर खूप दुखते, उठता येत नाही. जर तू थोडीशी माझी कमरेची मालिश करून दिलीस तर कदाचित बरे वाटेल. त्यांच्या आवाजात वेदना होती. मी विचारात पडले, पण शेवटी मान डोलावली आणि म्हटले, या इथे पलंगावर झोपा. ते हळूवार झोपले. मी तेल आणले आणि त्यांच्या कमरेवरची हळूहळू मालिश करायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळे सामान्य वाटत होते. मी त्यांच्या दुखण्याबद्दल विचारत होते, पण थोड्या वेळाने मला जाणवले की त्यांच्या नजरचा सूर बदलला आहे. ते मला एकटक बघत होते आणि त्या नजरेत काहीतरी विचित्र होते, एक अस्वस्थ करणारी ओढ. मी थोडे गोंधळले आणि म्हटले, बाबा, काय झाले? जास्त दुखतंय का? कुठे ते सांगा. आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया. त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, नाही, आता एवढ्या रात्री डॉक्टरांकडे कसे जाणार? थोडे अजून मालिश कर, थोडे बरे वाटेल. त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळा अर्थ दडलेला वाटला. मी थोडे घाबरले, पण गप्प राहिले. थोड्या वेळाने मी म्हटले, बाबा, बस करू का आता? उद्या पुन्हा करू. त्यांनी मान डोलावली आणि उठण्याचा प्रयत्न केला, पण थोडे डगमगले. ते म्हणाले, मला नीट चालता येत नाही.
मी त्यांना झोपायला मदत केली. माझ्या काळजात धस्त झाले. मला कसे वाटले काहीतरी चुकीचे आहे. मी विचार केला आणि म्हटले, तुम्ही झोपा इथे, मी माझ्या खोलीत जाते. पण ते थांबत म्हणाले, बाळा, तू मला या अवस्थेत एकटी सोडून जाशील का? जर मला पुन्हा वेदना झाल्या, तुझी गरज पडली तर मी काय करू? त्यांच्या आवाजात दयाभाव आणि विनंती दोन्ही होती. मी काही क्षण शांत राहिले आणि म्हटले, ठीक आहे बाबा, मी इथेच बसते. थोडा वेळ आम्ही शांत होतो. अचानक थोडे उठले, माझ्याजवळ आले आणि म्हणाले, सुनबाई, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. पण जर तू माझं ऐकणार असशील तरच सांगतो. त्याच्या या वाक्याने माझ्या अंगावर काटा आला. मी म्हटले, बोला बाबा, काय झाले? ती काही क्षण माझ्याकडे एकटक पाहत राहिली. त्यांच्या नजरेत आता स्पष्टपणे एक वेगळा भाव होता. जाणीवपूर्वक दडलेली इच्छा उघड झाली होती. ती हळू आवाजात म्हणाली, तू फार सुंदर दिसतेस. आजची रात्र मला एकटे वाटते. मला एकटे राहणे आता सहन होत नाही. माझी पत्नी गेल्यानंतर मी विचार केला होता की दुसरे लग्न करावे, पण मुलगा जिवंत असताना तो विचार सोडला. पण आता मला मनाला आधाराची गरज आहे. ते बोलत म्हणत होते आणि माझ्या अंगात शिरशिरी उठली. त्यांच्या शब्दांनी माझे संपूर्ण शरीर सुन्न झाले. मला त्या क्षणी समजले, त्या घरात नाते आधाराचे राहिले नव्हते. ते आता एका वेगळ्या दिशेला आवळत होते. त्या रात्री त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले, रेखा, तुलाही कोणाचा तरी यादा हवा आहे आणि मलाही. तू सासरी परत आल्यापासून मला तू आवडायला लागली आहेस. मी तुझा प्रेमात वेडा झालो आहे. हे ऐकून माझी काळीज धडधडायला लागली. क्षणभर मला वाटले की मी चुकीचे ऐकले का, पण त्यांच्या डोळ्यातील भाव खरे होते. माझ्या अंगात थरथरीत झाली. मला काही बोलावेसे वाटत होते, पण आवाज गळ्यापाशी अडकल्यासारखा झाला. मी लगेच उठले आणि दुसऱ्या बाजूला जाऊन उभे राहिले, पण झोप मात्र डोळ्यापासून कोसो दूर होती. सगळीकडे अंधार पसरला होता आणि माझ्या मनात भीतीचे वादळ होते. सासरेबुवा खोलीत बसलेले होते आणि काही वेळाने शांतपणे म्हणाले, सुनबाई, मी काहीच चुकीचं बोललो असेल तर मला माफ कर. पण मी फक्त एवढेच म्हणत होतो की आपण दोघांनी लग्न करावे, एकत्र राहावे, आपल्या या नात्याला नवीन नावून द्यावे. त्यांच्या शब्दांनी माझे मन सुन्न झाले. मी थोडा वेळ शांत राहिले आणि मग थरथरत्या आवाजात म्हणाले, सासरेबुवा, तुम्ही काय बोलत आहात ते समजते का तुम्हाला? तुम्ही माझ्या नवऱ्याचे वडील आहात. माझ्यासाठी तर वडिलांसारखेच आहात. मी तुम्हाला नेहमी त्या दृष्टीने पाहिले आहे. तुम्ही कसे काय असे विचार करू शकता? ते शांतपणे ठाम आवाजात म्हणाले, माझा मुलगा आता नाही. जवळपास 1 वर्ष झाले. जर तो असता तर मी ही एक गोष्ट कधीच विचार केला नसता. पण आता आपण दोघे उरलो आहोत. दोघांचेही एकटे दुःखात बुडाले. ते तू तरुण आहेस, तुला आधार हवा आहे आणि मीही एकटा नाही. दोघांनी एकत्र जगावे असे वाटते. त्यांच्या तोंडून हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी म्हटले, हे शक्य नाही बाबा. तुम्ही काय म्हणता याचा विचार करा. हे समाज कधी मान्य करेल का? आणि मी कसे काय असे नाते स्वीकारू? पण त्यांनी माझे काही ऐकले नाही. समाजाने माझे दुःख कधी विचारले का? ते म्हणाले, मला आता जगायचे आहे. एकटेपणा जगणे नाही सहन होत. त्यांचे शब्द माझ्या मनात घुमत राहिले. मी त्या रात्री झोपलेच नाही. डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. मला माझे आयुष्य एका जाळ्यात अडकलेले वाटत होते. एका बाजूला माहेर, जिथे वहिनी नेहमी टोचायची, आणि दुसऱ्या बाजूला सासरेबुवा, ज्यांच्या वागण्यात बदल जाणवत होता. कुठेही जाऊ, कोणावर विश्वास ठेवू हेच कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाक घरात काम करत होते, तेव्हा सासरे शांतपणे आले आणि म्हणाले, मी जे बोललो ते चुकीचं नव्हते. तू विचार कर. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा आग्रह होता. मी काही बोलले नाही. माझ्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले होते. अखेर आता माझे आयुष्य काय? माझा नवरा गेला, माहेरात माझ्यासाठी जागा नाही, आणि इथे ही परिस्थिती बिघडत आहे. मला कोणाकडे जायचे? मी ठरवले की या सगळ्यातून मला बाहेर पडायचे आहे. एके दिवशी सासरी पुन्हा म्हणाली, तू जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर दुसऱ्या कोणाशी तरी कर, पण अशी एकटी राहू नकोस. आयुष्य एकदाच मिळते, ते एकटेपणात काय वाया घालवतेस? नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी ठरवले होते की आयुष्य एकटीने जगायचे, कोणाचाही आधार न घेता स्वतःच्या पायावर उभे राहायचे. पण माझ्या सासऱ्यांच्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळे वादळ निर्माण केले. जेव्हा मी रात्री झोपायला जायचे तेव्हा त्यांच्या बोलण्याचे शब्द कानात घुमायचे. रेखा, तू माझ्यासोबत राहिलीस तर तुला एकटेपणा जाणवणार नाही
आणि आपण दोघे मिळून एक नवीन आयुष्य सुरू करायला हवे. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात प्रश्नांचा गोंधळ उडाला होता. समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील, लोक मला दोष देतील का, ही भीती सतत मनात घुमत राहायची. मला हेही समजत होते की माझे सासरे खूप एकटे पडले आहेत. त्यांची पत्नी गेलेली, मुलगा म्हणजेच माझा नवरासुद्धा गेल्यानंतर जे जणू ते जगण्याची उमेद धरून बसले होते. मी त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहिली आणि म्हणूनच त्यांच्या त्या शब्दांची त्या तळमळ मला जाणवत होती. पण तरीही त्या नात्याचे स्वरूप मला स्वीकार्य वाटत नव्हती. मी अनेक दिवस विचार करत राहिले, हे नाते योग्य आहे का? समाजात मी या गोष्टीला तोंड देऊ शकते का? जर लोकांनी माझ्याबद्दल काही वेगळे बोलायला सुरुवात केली तर माझ्या आणि माझ्या आईबाबांचे काय होईल? माझ्या नवऱ्याचे काय नाव राहील? या प्रश्नाने मी झोप गमावली. शेवटी एके रात्री मी ठरवले की मला त्यांना स्पष्टपणे बोलायचे आहे. त्या रात्री जेवण झाले होते, सगळे शांत होते. मी उठले आणि त्यांच्या खोलीकडे गेले. दारावर हलकी टकटक केली. काही वेळाने त्यांनी दार उघडले. मला पाहून ते थोडे आश्चर्यचकित झाले. मी त्यांच्या खोलीत गेले आणि खाटेवर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षा भाव होता. मी गंभीर आवाजात म्हटले, सासरे बुवा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. ते शांतपणे माझ्याकडे पाहत होते. मी थोडी हिंमत गोळा करून म्हटले, तुम्ही त्या दिवशी मला ज्या गोष्टीबद्दल बोलतात त्यावर मी विचार केला आहे. मला माहिती आहे की तुम्ही एकटे पडला आहात आणि एकटेपणा किती भयंकर असतो ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. आपल्या दोघांचे नाते प्रेम आणि सन्मानाचे असावे. तुम्ही मला तुमच्या मुलीसारखा सन्मान द्या आणि मी तुम्हाला माझ्या वडिलांसारखा आधार देईल. आपल्या नात्यात समाजाचा मान राखला जावा ही माझी एकमेव अट आहे. माझे शब्द संपले. ते काही क्षण शांत राहिले. मग दीर्घ श्वास घेत म्हणाले, सुनबाई, मला तुझी अट मान्य आहे. मी खरोखर एकटा पडलो आहे, पण तू आठवण करून दिलीस की प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनावरचे ओझे थोडे हलके झाले. या रात्री मला पहिल्यांदा मनाची शांत वाट दिसली. दिवस जात राहिले आणि आमचे नाते आता खऱ्या अर्थाने सादर समजुतीचे बनले होते. मी त्यांची सेवा करू लागले. तेही माझा सन्मान राखत होते. पण गावातल्या लोकांनी मात्र या नात्याने स्वरूप समजले नाही. त्यांनी कुजबूज सुरू केली. नावे ठेवली, हीच ती सून जिला तिच्या सासऱ्याबरोबर राहते, असे लोक म्हणत माझ्या आईवडिलांनाही समाजाने अनेक प्रश्न विचारले. त्यांनाही यातून त्रास झाला. पण मी ठरवले होते की मी माझे आयुष्य माझ्या आत्मसन्मानावर जगणार आहे. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आमचे आयुष्य एका नव्या लयीत स्थिरावू लागले. सुरुवातीला जे घर मला फार थोडे वाटायचे तेच आता माझे स्वतःचे झाले होते. सासरेबुवांनी माझ्या आयुष्यात पुन्हा एक नवीन प्रकाश आणला होता. त्यांच्या वागण्यातील तो कोमल प्रेमळपणा, काळजी आणि जिव्हाळा पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला होता. ते माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गर्दीची काळजी घ्यायचे. कधी मी आजारी पडले तर औषध आणायचे, कधी थंडीत माझ्यासाठी गरम चहा बनवून द्यायचे, कधी कधी स्वतः स्वयंपाक करायचे आणि म्हणायचे, आज माझ्या मुलीसाठी मी स्वयंपाक केला. त्यांच्या त्या एका वाक्यात मला किती आपुलकी मिळायची सांगता येणार नाही. त्यांनी मला आयुष्य पुन्हा जगण्याची प्रेरणा दिली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती पहिली वर्ष जणू मी एका अखंड हिवाळ्यात अडकले होते. प्रत्येक सकाळ उजळायची, पण माझ्यासाठी ती फक्त एक रात्र असे. आकाश निळे असले तरी माझ्या डोळ्यांसमोर सतत काळोखाच असायचा. आयुष्य बदलाचा आणि स्वतःबद्दलचाही विश्वास हरवल्यासारखे झाला होता. मी फक्त श्वास घेणारी एक यंत्रण बनले होते. पण त्यांच्या येण्याने त्या शकंकुशल एकाकी सासऱ्यांनी त्यांचे स्वतःचे जग उद्ध्वस्त झाले होते. त्यांनी माझ्या या संपलेल्या जगात हळूहळू रंग भरायला सुरुवात केली. ती सुरुवातीला अगदी सूक्ष्म होती. एक दिवस ते स्वयंपाकघरात आले आणि मला म्हणाले, आज मी पोहे करतो, तू लहानपणी आईकडे पाहून शिकली असती ना, मला दाखव. एक साधी विनंती होती, पण त्यांना एक आग्रह होता, जगण्याचा, हालचालीचा, एकात्रीपणाचा. आणि मग सुरुवात झाली त्या छोट्या छोट्या गोष्टींची. 2 प्याले चहा, पण त्यांच्यासोबत काही गोष्टी, त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी. कसा त्यांनी प्रथम सायकल शिकली, कशी त्यांची पत्नी भेटली, महेश लहान असताना कशा खोड्या करायचा. त्या गोष्टीतून जगण्याचा आनंद हळूहळू परत येऊ लागला. मी फक्त ऐकत नव्हते तर जगू लागले होते. एका संध्याकाळी अंगणातील चाफीच्या झाडाखाली आम्ही बसलो होतो. हळूहळू तारेजवळ येत होते. ते म्हणाले, बघ त्या ताऱ्यांकडे, कितीतरी दूर, कितीतरी जुने आणि किती संध्याकाळ
बघितले असतील रात्र किती दुःख आणि त्यांच्या डोळ्यात एक अद्भुत सौम्यता होती. आपलं दुःख हे एवढं मोठं वाटतं, पण हे विश्व इतकं विशाल आहे. दुःख कायमचं नसतं रे. का ते ढगासारखं असतं, येतं, छाया टाकतं, पण निघून जातं. फक्त धैर्याने त्याच्याकडे पाहायचं असतं. जसं आपलं आता या ताऱ्याकडे पाहतोय. ते शब्द नव्हते तर मंत्र होते. माझ्या अंधारात त्याने एक दिवा लावला होता. त्या रात्री ताऱ्यांकडे पाहताना सासऱ्यांनी म्हटलेले शब्द माझ्या मनात खोलवर उतरले. मी त्या दिवशी पहिल्यांदाच जाणवले की माझं आयुष्य जरी तुटलं असलं तरी जगण्याचं कारण पुन्हा सापडू शकतं. दुसऱ्या दिवशी घरात एक वेगळीच शांतता होती. मी नेहमीप्रमाणे काम करत होते आणि सासरे अंगणात झाडांना पाणी घालत होते. मला पाहून ते हसले आणि म्हणाले, ये तुझ्या आवडती चहा केली आहे. मी थोडंसं हसले. इतकं साधं, पण त्या क्षणी मला एवढं हलकं वाटलं की जणू दीर्घकाळानंतर श्वास घेऊ लागले होते. दिवस जात होते आणि आमच्यातला तो ताण, ते गैरसमज, ती भीती हळूहळू वितळत गेलं. त्यांच्या वागण्यात आता एकदम स्पष्ट मर्यादा, आदर आणि एक वेगळा जिव्हाळा होता. एक दिवस दुपारी ती म्हणाले, रेखा, तू इतकं काम एकटी करतेस म्हणून मी विचार केला तुझ्यासाठी एक शिवण मशीन घेऊन येऊ. तुला आवडतं होतं ना शिवणकाम करायला. ते शब्द ऐकून माझे डोळे पाणावले. इतक्या दिवसांत पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी, आवडीसाठी काही केलं होतं. मी थोड्या आवाजात म्हणाले, कसली गरज होती याची. त्यांनी हसत म्हटले, गरज नाही, पण कारण आहे. तू पुन्हा उभं राहावंस असं मला वाटतं. शिवण मशीन आल्यावर मी लहान सहान कपडे शिवायला सुरुवात केली. गावातल्या काही बायका कपडे देऊ लागल्या. मला काही वर्षांनी पहिल्यांदा स्वतः पैसे हातात मिळाले आणि त्या दिवशी मला माझं अस्तित्व परत सापडलं. त्या रात्री जेवण झाल्यावर मी अंगणात बसले होते. सासरे शांतपणे माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी काही बोललं नाही. काही वेळ शांतता होती. मग ते म्हणाले, रेखा, मी खूप चुका केल्या. त्या दिवसाची, रात्रीची माझी वागणूक तू कधीही विसरू नकोस, कारण मीही विसरणार नाही. त्या दिवसानंतर तू जशी मला सन्मान दिलास तशीच मला माझ्या चुकीचा भारही जाणवत राहिला. पण तू मला माफ केलं आणि मला माणूस म्हणून पुन्हा जगायला शिकवलं. मला काही बोलता येत नव्हतं, पण माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. मी म्हणाले, बाबा, माणूस चुका करतो पण ते बदलतो, तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही बदललात एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्यांनी हात माझा पुढे केला, हळूच माझ्या डोक्यावर ठेवला आणि पित्यासारखा मायेने म्हणाले, आता तू माझ्या मुलीसारखीच आहेस. तुझ्या प्रत्येक आनंद माझा आनंद असणार आहे. त्या दिवसानंतर आमच्या नात्यातले सारे प्रश्न, गैरसमज, भीती सगळं विरघळून गेले. घरात पुन्हा दिवा पेटल्यासारखं वाटू लागलं. काही महिन्यात माझं शिवणकाम गावभर प्रसिद्ध झालं. लोक म्हणू लागले, रेखाबाईची कामं खूप छान असतात. पण कुजबूज करणारे लोकही होते. काही जण म्हणत होते की ही सून आणि सासरा एकत्र राहतात म्हणून नक्कीच काहीतरी आहे. पण आम्ही दोघांनी ठरवलं होतं की समाजाचं तोंड बंद करणं आमचं काम नाही. आमचं मन स्वच्छ असलं तरी पुरेसं आहे. एक दिवस अचानक सासरे बाजारातून परतताना कोसळले. मी धावत गेले, त्यांना उचललं. त्यांचा श्वास धाप लागल्यासारखा होता. मी त्यांना लगेच दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं हृदय कमजोर झालं आहे. त्यांना आता काळजीची गरज आहे. त्या रात्री हॉस्पिटलच्या बेडपाशी बसलेला मी त्यांचा हात हातात घेतला. म्हणाले, बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना तुमच्यासोबत. तुम्ही मला पुन्हा जगणं शिकवलं. आता माझी पाळी आहे तुमची काळजी घ्यायची. त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर शांत हसू आणि मंद आवाजात म्हणाले, माझ्या लेकरू, तुला सापडणं हे माझ्या आयुष्यात शेवटचं सुख होतं. मला आता काहीही नको. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती थोडी सुधारली. आम्ही दोघे घरी परतलो. पण त्या दिवसानंतर मी त्यांना एकटं सोडत नव्हते. तेही माझ्याशी फार प्रेमळ वागायचे. एकदा ते खुर्चीत बसून खिडकीबाहेर पाहत होते. मी विचारलं, काय पाहत आहे? ते म्हणाले, रेखा, कधी कधी मला वाटतं की देवाने तुझी आणि माझी रिकामी झालेली दोन आयुष्य एकत्र आणली, फक्त एकमेकांना आधार देण्यासाठी, दुसरं काही नाही. मी हसले आणि म्हटले, हो बाबा, खरं आहे. काही जण नात्यांना नाव विचारतात, पण आपलं नातं नावाच्या पलीकडे आहे. आदराचं आहे, काळजीचं आहे. कधी कधी वाटतं की देवाने तुम्हाला माझ्या आयुष्यात परत एकदा बाप म्हणूनच पाठवलं आहे. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, माझ्या मुली, तुझं आयुष्य आता उजळणार. मी त्या क्षणी हसून थांबवू शकले नाही. आयुष्यात पुन्हा पहिल्यांदा मला एक खरं नातं मिळालं होतं, जे रक्ताचं नव्हतं पण आत्म्याचं होतं. दिवस गेले
महिन्यांनी वर्ष लागली. आता मी शिवणकाम करून चांगली कमाई करते. गावातल्या लोकांना माझं आणि सासऱ्याचं नातं आता समजू लागलं. काहींना आवडू लागलं. काही जण म्हणायचे, ही सून तिच्या सासऱ्याची खरी मुलगीच वाटते. आणि मला ते ऐकून नेहमीच हसू यायचं. कारण हेच खरं होतं. कधी नवऱ्याचा हात हरवला होता, कधी माहेरचं छत. पण एकाकी सासऱ्याने मला आयुष्य पुन्हा शिकवलं आणि मी त्यांना पुन्हा जगणं दिलं. आम्ही दोघेही एकमेकांच्या रिकाम्या आयुष्याला अर्थ देत जगत राहिलो. शेवटी आयुष्यात काही नात्यांना नावाची गरज नसते, त्यांना फक्त हृदयाची गरज असते. आणि आमचं नातं तसंच होतं. एकमेकांना पुन्हा जगायला शिकवणाऱ्या दोन जखमी आत्म्यांचं नातं हेच आमचं खरं आयुष्य होतं. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले आणि आमचे नाते इतके शांत, इतके स्थिर झाले की जणू त्या घरात पुन्हा जीवन परतले होते. मी शिवणकामात मन लावू लागले. गावातील बाया आता नाव घेऊन सांगू लागल्या, रेखाबाईचं काम म्हणजे अगदी स्वच्छ आणि सुंदर. सासरे मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला प्रोत्साहित करायचे. कधी म्हणायचे, तू मोबाईलवर शिवणाच्या डिझाईन शिक. कधी म्हणायचे, तुझं दुकान उघडूया. एक दिवस मी अंगणात काम करत होते तेव्हा ते नजरेत एक हळवा भाव घेऊन म्हणाले, रेखा, तुझ्या आयुष्यात आता फक्त भूतकाळ उरू देऊ नको, नवं काहीतरी कर, तुझं स्वतःचं भविष्य घडव. मी त्यांच्या त्या बोलण्यावर हसले आणि म्हटले, बाबा, तुम्ही असाल तोपर्यंत माझं भविष्य इथंच आहे. ते काही उत्तर दिलं नाही, फक्त माझ्याकडे पाहत राहिले. त्या नजरेत एक शांत प्रेमळपणा होता जो वडिलांच्या नजरेत असतो. एक संध्याकाळी मी शिवणकाम करत होते तेव्हा अचानक त्यांचा आवाज आला, रेखा, जरा ये ग. मी धावत गेले. ते पलंगावर बसले होते, श्वास चढलेला. मी घाबरून विचारले, बाबा, काय झालं? ते हलक्या आवाजात म्हणाले, काही नाही, थोडा दम लागला आहे. बस जरा माझ्या शेजारी. बस. त्यांच्या आवाजात नेहमीसारखी ठामपणा नव्हता. मी त्यांच्या बाजूला बसले. ते म्हणाले, रेखा, एक गोष्ट सांगू? जर उद्या मी नसलो तर तू रडू नको. कारण तू मला माझ्या शेवटच्या काळात जितका आधार दिलास तितकं सुख मला आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. माझ्या अंगावर काटा आला. मी थरथरत म्हणाले, बाबा, असे का बोलता? ते माझ्या हातात घेत म्हणाले, नाही बाळा, जीवनाचं काही भरोसा नसतं. पण तू आता इतकी मजबूत झाली आहेस की तू एकटी आयुष्य जगू शकशील. मी डोळ्यातलं पाणी पुसत म्हटले, बाबा, तुम्ही बरे व्हाल. मी आहे ना तुमच्यासाठी. ते मंद हसले आणि म्हणाले, रेखा, कधी कधी ना निघावंच लागतं. पण आज मला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. तू माझ्या आयुष्यात परत प्रकाश आणला, नाही तर मी खूप तुटून आधीच गेलो होतो. मी काही बोलू शकत नव्हते. मी त्यांचा हात घट्ट पकडून बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठलेच नाही. मी हाक मारली, बाबा, बाबा, पण ते शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं, जणू समाधान मिळाल्यासारखं. माणसासारखं माझ्या डोळ्यातून अश्रू धबधब्यासारखे वाहू लागले. पण त्याचवेळी मनात एक वेगळाच भाव होता. ते शांतपणे गेले होते, एकटेपणात नाही, आधाराशिवाय नाही, माझ्या हातात हात धरून गेले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला सगळं गाव आलं. अनेकांच्या चेहऱ्यावर आदर होता, कारण सर्वांना कळलं होतं की आम्ही दोघेही एकमेकांच्या एकटेपणाला आधार दिला होता. शेवटच्या दिवशी त्यांनी लिहिलेलं एक पत्र मला मिळालं. त्यात लिहिलं होतं, रेखा, तू माझी सून नव्हतीस, तू माझी लेक होतीस. जगाशी लढ, पण तुझ्या मनाशी कधी हरू नको. तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. तुझं आयुष्य आता सुरू होतं आहे, पुढे चालत राहा. पत्र हातात धरून मी खूप वेळ रडले, पण त्या रडण्यात दुःखापेक्षा कृतज्ञता होती. त्यांच्या जाण्याने रिकामी झालेली जागा होती, पण त्यांचं दिलेलं बळ, दिलेली शिकवण आणि त्या नात्याची ऊब माझ्या मनात कायमची कोरली गेली. आज मी माझ्या गावात माझं छोटंसं शिवणकामाचं दुकान चालवते. ते दुकान उघडताना उंबरठ्यावर त्यांचं नाव लिहिलं, शांतीप्रकाश शिवण केंद्र. कारण त्यांनीच माझ्या आयुष्यात शांतता आणि प्रकाश आणला होता. लोक आजही म्हणतात, रेखाबाई खूप मजबूत आहेत. पण मला माहीत आहे, मी मजबूत नाही, मला मजबूत बनवलं ते सासऱ्यानं दिलेल्या त्या नात्यानं. जे बाप लेक म्हणता येत ना, सून सासरा, ते होतं दोन तुटलेल्या जीवांना पुन्हा जगायला शिकवणारं शुद्ध, निस्वार्थ, नाव नसलेलं नातं. आणि त्या नात्याच्याच आठवणी घेऊन मी पुढे चालत राहिले. कारण त्यांनी सांगून गेलं होतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.